नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कशा पद्धतीनं भारतातील कलांचा ऱ्हास झाला आणि त्यामुळे भारतीय व्यावसायिकांना जगाच्या बाजारात उतरता आले नाही. ह्या ऱ्हासाच्या कारणांचा वेध आपण त्याच व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर कृपया करून पाहून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया 1947 पासून 1991 पर्यंतचा आर्थिक भारताच्या इतिहासातील काळ आणि त्यात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना. तर हा व्हिडिओ मुख्यतः 3 पंतप्रधानांच्या कालखंडातून जातो. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, श्री लाल बहादूर शास्त्री आणि श्रीमती इंदिरा गांधी. सुरुवात करूया पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कालखंडापासून. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा जागतिक पातळीवर भांडवलशाही आणि साम्यवादी किंवा समाजवादी विचारांचा पगडा होता. तेव्हा ह्याच दोन विचारसरणीच्या परिक्षेपात न राहता नेहरूंनी भारताला अलिप्त ठेवण्याचा निर्णय घेतला. पण हळूहळू आपण कधी इकडे तर कधी तिकडे होत राहिलो. कारण भलेही भारताने समाजवाद स्वीकारला नसला तरी किंवा भांडवलशाही स्वीकारली नसली तरी गरजेनुसार आपण दोन्ही देशांकडून मदतही मागत राहिलो. नेहरूंना समाजवादी विचारसरणी जरी प्रभावी वाटत असली तरी त्यांनी स्टॅलिनच्या कार्यशैलीला कधीही स्वीकारले नाही. पण जेव्हा भारत देशात एखादी योजना राबवायची झाल्यास त्यासाठी लागणारी आर्थिक मदत ही आपण अमेरिकेकडूनही घेतली आहे. मग भलेही आपण अमेरिकेची भांडवलशाही व्यवस्था स्वीकारलेली नाही. ह्यावरूनच आपण समजू शकतो की कशा पद्धतीनं वैचारिक गुंतागुंत त्या काळात होती. ना आपण रशियाकडे होतो ना आपण अमेरिकेकडे होतो. खरं तर नवीनच तयार झालेल्या ह्या भारत देशाला सुरुवातीला खरंच खूप संकट होती आणि नवीनच गाजलेल्या साम्यवादी रशियाचे आकर्षणही. त्यामुळे भारतातील नेते मंडळी ही त्या विचारधारेकडे वळाली. ह्या अगोदर देशातील मोठमोठ्या उद्योजकांनी मात्र स्वतंत्र भारतासाठी जो बॉम्बे प्लॅन बनवून ठेवला होता त्याचा प्रभाव मात्र कधीच कोणत्याही नेत्याच्या मनावर झाला नाही. कारण स्वातंत्र्यानंतर आलेल्या सरकारी व्यवस्थेने तो कधीच लागू केला नाही. त्या बॉम्बे प्लॅनमध्ये सामील असलेल्या व्यावसायिकांची नावे जर आज आपण पाहिली तर मात्र धक्काच बसेल. JRD टाटा, बिर्ला, लालभाई आणि इतरही. पण ह्यांच्या प्रयत्नांना काहीही यश आले नाही. कारण मुळात ह्या मंडळींना सुद्धा सुरुवातीला नेमकं कोणत्या बाजूला जायचं हे पक्क माहीत नव्हतं. कारण माहीतच नव्हतं की कोणती बाजू ही योग्य राहील आणि कोणती अयोग्य. फक्त ह्याच कारणामुळे तेव्हा भरपूर व्यावसायिकांनी बरीच क्षेत्र ही सरकारी मालकीचीच असली पाहिजेत अशी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून भरपूर क्षेत्राची मालकी ही सरकारी झाली. याचा अर्थ ही आर्थिक व्यवस्था ही साम्यवादी झाली, ना की भांडवलवादी. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर योग्य प्रशासनासाठी जी ताकद इंग्रजांनी नोकरशाही आणि सत्तेत असणाऱ्या लोकांना दिली होती ती ताकद इंग्रजांनी किंवा नवीन सरकारनं मात्र काढून घेतली नाही, जे की बाकीच्या देशात होत होतं. भारतात मात्र ह्याच नोकरशाही वर्गाला आणि राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यामुळे बेमाप ताकद आली. ह्यातूनच भारत देश हळूहळू साम्यवादी विचारसरणीकडे वळत गेला. याचा सरळ अर्थ असा की ताकदीचं डिसेंट्रलायझेशन नाही झालं, ती एका माणसाकडे सामावली गेली. आणि ह्या कामात नेहरूंना जर कोणी मदत केली असेल तर ते होते प्रसन्नचंद्र महालनोबिस. प्रसन्नचंद्र महालनोबिस हे होते अतिशय हुशार बंगाली ब्राह्मण, पण त्यांचा ओढा मात्र डाव्यांकडे जास्त होता. मुळात तर नेहरू आणि त्यांच्या वैचारिक प्रक्रियेत खूप सारे साम्य होते आणि त्यामुळेच कोणतेही अधिकृत पद नसतानाही त्यांच्या विचारांचा प्रभाव हा भारतीय नियोजन आयोगावर राहिला. त्यांनी खाजगी क्षेत्रातील पैशांच्या जीवावर सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणुकी केल्या आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लावले. ही सगळी नीती चीन आणि रशियामध्ये चालू असलेल्या व्यवस्थेसारखीच होती. त्याचा परिणाम असा झाला की भारतात जवळपास साम्यवादी आर्थिक रचना ही तयार झाली. त्यानंतर मग दुय्यम उद्योगांना बळ भेटलं, पण ग्राहकोपयोगी वस्तू मात्र स्वस्तच राहिल्या. कारण त्या किमतीसुद्धा सरकारच नियंत्रित करत होतं. त्यामुळे व्यावसायिकांना त्याचा फायदाच नाही झाला. मोठ्या उद्योगांना सरकारी अभय तर भेटलं, पण त्याची क्षमता मात्र कमी झाली. त्यातच आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्या समाजवादी बदलांमध्ये गांधींच्या विचारांचाही समावेश होता. तो म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील विकास. पण त्याची पूर्ण अंमलबजावणी मात्र कधीच झाली नाही. त्यामुळे ह्या विचारांच्या लढाईत मूळ उद्देश मात्र बाजूला पडत गेले. पण काही बाबतीत या गोष्टींचा फायदा पण झाला. जसं की काही मुख्य क्षेत्रात परदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने भारत सरकारने पुढाकार घेऊन मोठ्या उद्योगांना चालना दिली. जसं की पश्चिम जर्मनीकडून कृपाटेक यांनी ओरिसामध्ये पोलादाचा
कारखाना सुरू केला. तसंच ब्रिटिशांनी मदत करून दुर्गापूरमध्ये आणि रशियाने मदत करून चीन जवळचं एक छोटं बंदर जे की हाँगकाँग होतं ते त्या काळच्या पूर्ण भारतापेक्षा जास्त श्रीमंत आणि आक्रमकपणे सक्रिय होतं. हळूहळू भारत या नीतींमुळे गरिबीकडे वळवला जात होता. याच काळात कोरिया किंवा जपान मात्र आणखीन आधुनिकतेकडे सरकताना दिसत होते. कोरियामध्ये तर उद्योगांसाठी सरकारी दरबारात कर्ज मिळत होते, जेणेकरून तेथील युवक पिढी आणखीन नवीन वस्तू बनवून देशाच्या निर्यातीचा आणखीन टक्का वाढवेल अशी अपेक्षा होती. जपानसुद्धा स्वतःच्या देशातील उद्योगांना भरपूर प्रमाणात अर्थसहाय्य करत होते. आणि ह्याच्या एकदम उलट मात्र टाटा आणि बिर्ला यांसारख्या व्यावसायिकांना भारतात ना उत्पादन वाढवण्यासाठीची परवानगी मिळत होती ना ते उत्पादन निर्यात करण्याची. नुसत्या टाटांच्या गटाने 119 वेळा अर्ज केले होते, पण त्याचे काहीही झाले नाही. सरकारी कचेऱ्यांमध्येच या उद्योजकांची सगळी ताकद ही वाया जात होती. शेवटी बिर्ला यांनी ह्या देशाच्या नोकरशाहीला आणि व्यवस्थेला कंटाळून त्यांच्या व्यवसायाला थायलंड, मलेशिया अशा जवळच्याच देशांमध्ये वाढवले. काही अर्थतज्ज्ञांनी नेहरूंच्या ह्या समाजवादी अर्थनीतीला पुरजोर विरोध केला, पण त्यात काहीही फरक पडला नाही. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील टी कृष्णमाचारी यांनीच नेहरूंच्या नीतीवर भरपूर टीका केली, परंतु हळूहळू त्यांनी त्यांचा फक्त लोकांना दाखवण्यासाठीचा विरोध शांत केला आणि ते परत नेहरूंच्याच योजनांना योग्य तो प्रतिसाद देऊ लागले. हे तेच कृष्णमाचारी होते ज्यांनी संसदेत द्वितीय पंचवार्षिक योजनेचा पाठपुरावा केला होता, तोही फक्त नेहरूंच्या किंवा काँग्रेसच्या विरोधात न जाण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण समजू शकतो भारत देश इंग्रजांकडून लुटला गेला असेलही, पण त्याचं जास्त नुकसान मात्र स्वातंत्र्यानंतर निवडल्या गेलेल्या आर्थिक निर्णयांमुळे झालं. यामुळे आता लोकांच्या लक्षात आलं की सरकार हे कधीही लोकांच्या भल्यासाठी न चालता ते चालत असते राजकारणी आणि अधिकारी लोकांच्या भल्यासाठी. पण यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या सगळ्या अडथळ्याच्या व्यवस्थेला उभं करण्यात फक्त नेहरूंचाच हात नाही, तर त्या काळच्या साम्यवादी विचारधारेच्या प्रभावाचा पण आहे. ही गोष्ट आपण मुंबईमधील गिरणी कामगारांच्या जीवनानुभवावरून आपण समजू शकतो. आता पाहू आपण लाल बहादूर शास्त्री यांचा कालखंड. शास्त्रींच्या काळात भारत देशाने अन्न असुरक्षितता काय असू शकते याचा अनुभव घेतला. जेव्हा अमेरिकन लोक अन्न सुरक्षिततेकडे एक विकास म्हणून पाहत होते, तेव्हा भारतातील नेते मात्र म्हणजेच पंतप्रधान जवाहरलाल नेहरूच, जे भारताला शेतीप्रधान देश समजून नुसत्याच आविर्भावात फिरत होते. पण काळ आला आणि 1957 ते 1959 मधील दुष्काळाने भारताची अन्नाची गरज सर्वांसमोर आणली आणि भारतात अमेरिकी गहू आयात करण्यात आला. परत त्या गव्हाच्या वितरणाचा हा विषय होताच. त्यामुळे हळूहळू परिस्थिती आणखीनच हाताबाहेर गेली आणि त्यातच 1964ला नेहरूंचं देहावसान झालं. नेहरूंनंतर लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधानपदी आले. त्यांनी सगळ्यात अगोदर ह्या देशाच्या अन्न सुरक्षिततेला प्राधान्य दिलं आणि सुब्रमण्यम यांना अन्नधान्य खात्याचा मंत्री म्हणून नियुक्त केलं. रॉकफेलर सारख्या दिग्गज कंपन्यांनी भरपूर मोठी गुंतवणूक करून जी बियाणं बनवली होती ती बियाणं भारतात घेऊन येण्याच्या कल्पनेला MS स्वामीनाथन यांनी आणि भारताचे तेव्हाचे पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांनी सुब्रमण्यम यांना मोलाची मदत केली आणि भारतात पहिली हरित क्रांती घडून आली. तसं पाहायला गेलं तर भारत देश 1950 पासूनच अन्न हे अमेरिकादी देशांकडून मागवत आला आहे. पण स्वतःच्या देशात स्वतःचेच अन्नधान्याचे कोठार असावे ह्या विचारापर्यंत यायला त्याला 1960 नंतरचा काळ यावा लागला, तोही भरपूर अमानवी दुष्काळ पचवल्यानंतर. आणि अमेरिका मात्र दुसऱ्या महायुद्धात गहू लागेल म्हणून आणखीन उत्पादन वाढवित होता. तोच गहू युद्धानंतर भारतासारख्या देशाला विकून करोडो रुपये कमवून बसला. हेही विसरता येत नाही की जेव्हा अमेरिकेने भारताला गहू विकला तेव्हा अमेरिका दुसरं एक युद्ध लढत होता, तेही व्हिएतनामशी. यावरून लक्षात येतो तो म्हणजे अमेरिकी दृष्टेपणा. जेव्हा ही मदत अमेरिकेकडून भारताला आली तेव्हा मात्र काही लोकांच्या मनात ह्या साम्यवादी विचारांच्या प्रभावाची झलक थोडी कमी पडायला चालू झाली. लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री असतानाच भारतात नव्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागेल याची भीती तेव्हाच्या रशियाला भेडसावू लागली असं म्हणायला काहीही हरकत नाही. त्याला कारणही तशीच होती. अचानकच भारत हा जगाच्या टोपलीपासून स्वतःच्या अन्नधान्यानं परिपूर्ण झाला होता. त्यातच अणुऊर्जेकडेही एक एक पाऊल भारताचे जात होते आणि ही रशियासारख्या साम्यवादी आणि अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशाला नाराज करणारी गोष्ट होती.
त्याची फलकृती जी झाली ती म्हणजे रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय प्रधानमंत्र्याचे ताश्केंतमध्ये अतिशय संशयास्पदरित्या निधन झाले. आता पाहू श्रीमती इंदिरा गांधींचा कालखंड, जो की 1966 ते 1977 ही एक टर्म होती त्यांची, आणि दुसरी म्हणजे 1980 ते 1984 ह्या दुसऱ्या टर्मपर्यंत त्यांनी ह्या देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. मुळात तर लाल बहादूर शास्त्री असोत किंवा इंदिरा गांधी असोत, ह्या दोघांनाही पंतप्रधानपदी बसवण्याची किमया ज्या माणसाने साधली ते म्हणजे के कामराज. लाल बहादूर शास्त्रीनंतर इंदिरा गांधी ह्या देशाच्या पंतप्रधानपदी आल्या. गुंगी गुडिया म्हणून संबोधल्या गेलेल्या गांधींनी पंतप्रधानपदी येताच हळूहळू सर्व राजकीय गोष्टींचा आणि माणसांचा योग्य तो आढावा घेऊन आपले स्थान अधिक मजबूत करून घेतले. त्यासोबतच त्यांनी त्यांच्या वडिलांच्याच विचारांना आणखीन कट्टरतेने पुढे घेऊन जाण्याचा सपाटाच लावला. त्याचीच पावती म्हणून एल.के. झा, जे की लाल बहादूर शास्त्री यांचे सचिव होते, त्यांना काढून टाकून पी.एन. हस्कर आणि मोहन कुमार मंगलम, जे की डाव्या विचारसरणीचे होते, ह्यांना सचिवपदी बसविले. भारताच्या नेत्यांची ही चूक नाही की त्यांनी चुकीची आर्थिक नीती निवडली, पण ही चूक नक्की आहे की 1965 नंतर आजूबाजूच्या दुसऱ्या आशियाई देशांकडे पाहूनही स्वतःची आर्थिक नीती ही बदलली नाही. इंदिरा गांधींच्या सरकारात तर हळूहळू आयातीवर भरपूर कर लागला जाऊ लागला, ज्याची परिणिती म्हणून मग भरपूर लोक हे अवैध व्यवसायाकडे वळाले. जसं की सोनं, जसं की इलेक्ट्रॉनिक गोष्टींवरील करांमुळे मुंबईसारख्या शहरात हाजी मस्तानसारखी कुख्यात गुंड तयार झाले, ज्यांचं एकमेव काम म्हणजे कर चुकवण्यासाठी अवैधरित्या आयात होणाऱ्या मालाची तस्करी करायची, आणि त्यातूनच त्यांनी खूप मोठे साम्राज्य उभे केले. 1971ला झालेल्या संसदीय निवडणुकांमध्ये भलेही इंदिरा गांधींनी गरिबी हटाव हा नारा दिला असला तरी जेव्हा व्यवसाय करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांचंच प्रशासन हे मोठे अडथळे निर्माण करत राहील याची काळजी घेतली गेली. हळूहळू 1966 ते 1982च्या कार्यकाळात जवळपास भारतातील सर्वच मुख्य वस्तूंचं उत्पादन हे कमी कमी होत गेलं. त्यात सिमेंट, कोळसा, पोलाद आदी वस्तूंचा समावेश होता. त्याचा परिणाम म्हणून भारताची आर्थिक गतीच खोळंबून गेली. ही 16 वर्ष भारताच्या आर्थिक आयुष्यात सगळ्यात खराब होती. साधा व्यवसाय करण्यासाठीची परवानगी काढण्यासाठी महिने लागायचे, आणि त्यासाठी द्यावे लागणारे पैसे त्याचं तर मोलच नाही. ह्या व्यवस्थेमुळे बाबू लोकांचे मात्र फारच फावले. अधिकारी वर्गाकडे जे अधिकार आले त्याने ह्या अधिकारी लोकांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त करून दिले. एक वेळ तर अशी होती की सरकारच्या पैशाने सुरू होणारी कंपनी कुठे आणि कधी सुरू करायची हे सुद्धा राजकारणी आणि अधिकारी वर्गच ठरवू शकत होता. विशेष म्हणजे त्यांना ह्या व्यवसायासंदर्भात कसलाही अनुभव नसायचा. त्यातल्या त्यात वस्तूंच्या किमतीही सरकारचीच देण होती. त्यामुळे भारताची प्रगती ही सरकारी ऑफिसात बसलेल्या अधिकाऱ्याच्या एका सहीवर अवलंबून राहून गेली. त्याचे पडसाद आजही आपण पाहू शकतो. आजही संपूर्ण देशात सरकारी नोकरीचेच स्तूप माजलेले आपण पाहू शकतो. त्या काळात कामगार संघटना अधिकच प्रभावी झाल्या. त्यातच उत्पादनावर आणि किमतींवर सरकारी अंकुश राहिल्याने तर व्यवसायाचे कंबरडेच मोडले. ह्या व्यवस्थेवरून आपण जाणून घेऊ शकतो की तेव्हाची भारतीय अर्थव्यवस्था ही एखाद्या साम्यवादी सरकारपेक्षाही जास्त कडक होती. याच 1966 ते 1982च्या कालखंडात भारत हा जगातील सर्वात खराब अर्थव्यवस्थेपैकी एक होता. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात होत होती ती लायसन्सने, आणि ते मिळवण्यासाठी राजकारणातील खूप मोठ्या लॉबीला खुश करणे गरजेचे होते. त्यानंतर त्या व्यवसायाला लागणारे भांडवल, त्यासाठी बँकेच्या पायऱ्या अक्षरशः झिजवाव्या लागत असत, आणि बँकेकडून कर्ज मिळेलच याची कसलीही शाश्वतीही नव्हती. बऱ्याच वेळेला तर कर्ज हे फक्त राजकारणी आणि अधिकारी यांच्याशी संधान असलेल्या व्यक्तीलाच ते मिळत असे. त्यानंतर येणारी गरज म्हणजे कुशल मनुष्यबळ किंवा नवीन तंत्रज्ञान. तर शिक्षणाचा दर्जा हा खूपच खराब होता. त्यातल्या त्यात ते सर्वांसाठी खुले नव्हते. ज्यांच्याकडे शिक्षणासाठी लागणारे पैसे होते अशीच मंडळी ते घेऊ शकत होती. आणि राहिली गोष्ट नवीन तंत्रज्ञानाची, तर आयातीवर इतकी बंधनं होती ज्यामुळे कसलंही तंत्रज्ञान भारतात येणे म्हणजे नशीबच. आता पाहू तो कायदा, ज्यामुळे तर सगळ्या अर्थव्यवस्थेची ही वाईट परिस्थिती झाली. त्या कायद्याचं नाव आहे MRTP, मोनोपॉली अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड पॉलिसीज ॲक्ट 1969. ह्या कायद्याने तर नवीन व्यवसाय करणाऱ्यांना पूर्णतः संपवून टाकलं. आजच्या उदाहरणात सांगायचं झालं तर रिलायन्स जिओ, ज्यानं एक मोनोपॉली तयार केली आहे, त्यामुळे तो त्यांच्या सेवेची किंमत कितीही वाढवू शकतो. त्यामुळे एका कंपनीचा फायदा हा खूप होणार यात काही विषयच नाही.
पण त्याच फायद्याकडे पाहून इतर लोकही त्या व्यवसायात उतरून स्वतःचे एक मार्केट तयार करू शकतात. पण जर का ही मोनोपॉली करण्याची ताकदच काढून घेतली तर त्या किमतीत अगोदर जी सेवा मिळत होती तीच किंमत कमी अधिक प्रमाणात जुन्या झालेल्या त्याच सेवेसाठी मोजावी लागली असती. इमॅजिन करा की आजही आपण जुन्याच किमतीने इंटरनेटचे पैसे भरत आहोत. JRD टाटा यांनी हा कायदा संसदेत संमत होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केला, पण तो कायदा हा आलाच, तेही त्या काळात जेव्हा ते स्वतःच्या मिळकतीतील 97% जास्त रक्कम ही फक्त आयकर विभागाला कर म्हणून भरत होते. 100पेक्षा जास्त वेळा त्यांनी ह्या व्यवस्थेला त्यांच्या नवनवीन व्यवसायांसाठी परवानग्या मागितल्या होत्या, पण ते त्या मिळवू शकल्या नाहीत. शेवटी 1991 नरसिंहराव सरकारने हा कायदा बाद ठरवला, पण ह्या कायद्याने एक पूर्ण पिढीच व्यवसायापासून दूर ठेवली हे मात्र नक्की. 1982 पासून पण फार काही विशेष असं झालं नाही. जोपर्यंत सरकारी यंत्रणेला पैशांची गरज वाटली नाही तोपर्यंत सगळं असंच चालू राहिलं. खरं तर ह्या दोनच व्हिडिओमध्ये हा विषय पूर्णतः संपवायचा होता, पण व्हिडिओ खूपच लेंदी होत होता. त्यामुळे 1982 ते 1991 पर्यंत आणि 1991 नंतरचा भारत पुढील व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या आवडत्या जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.